स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। आजच्या सुनावणीचा मुख्य केंद्रबिंदू जर कुठला होता तर तो होता बाठिया आयोग। याच बाठिया आयोगाच्या अनुषंगानं आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सगळा युक्तिवाद झाल्याचं बघायला मिळालं आणि त्या बाठिया आयोगाच्या अनुषंगानं जे मुद्दे उपस्थित करतात ते वकील मंगेश सासने माझ्यासोबत आहेत। मंगेशजी, साधारणतः 25 ते 30 मिनिटं 25 मिनिटांपर्यंत सुनावणी पार पडली। त्यात मुख्य मुद्दा जो होता तो बाठिया आयोगाचा होता। पहिला आयोग काय आहे तो सगळ्या आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये ज्यावेळेस नोटिफिकेशन निघलं होतं काही जिल्हा परिषदांचं आणि त्या जिल्हा परिषदामध्ये 50% ची मर्यादा क्रॉस करून काही इलेक्शन झाल्या होत्या। त्याच्या विरोधामध्ये विकास किसन गवळी यांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली। या राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये एक खटला झाला होता के कृष्णमूर्ती 5 जजच्या बेंचने त्यावेळेस सांगितलं होतं ओबीसींना तुम्हाला जर प्रतिनिधित्व द्यायचं असेल लोकल बॉडीजमध्ये तर तुम्हाला ट्रिपल टेस्टची पूर्तता करावी लागेल। ती ट्रिपल टेस्टची पूर्तता अशी होती की तुम्ही एक डेडिकेटेड कमिशन नेमा आणि डेडिकेटेड कमिशन च्या अनुषंगाने तुम्ही प्रत्येक लोकल बॉडी म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा याच्यामध्ये कंटेम्परस रिगरस एन्क्वायरी करा। म्हणजे परिस्थितीजन्य तुमची हे पाहिजे आकडेवारी काढा आणि तो एम्पिरिकल डाटाच्या आधारे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला किती आरक्षण द्यायचं अशा प्रकारची ही ट्रिपल टेस्ट होती। आणि तिसरं त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं करताना 50% ची मर्यादा क्रॉस करू नका, कारण ते के कृष्णमूर्तीचं जजमेंट होतं। मग विकास गवळींच्या जजमेंटमध्ये 4 मार्च 2021ला कोर्टाने असं सांगितलं की महाराष्ट्र सरकारने या संदर्भामध्ये ट्रिपल टेस्ट केली नाही, एम्पिरिकल डाटा जमा केला नाही, त्यामुळं जोपर्यंत ही ट्रिपल टेस्ट होत नाही तोपर्यंत ओबीसीला आरक्षण तुम्हाला देता येणार नाही। ओबीसीच्या आरक्षित जागा ह्या ओपनमध्ये कन्वर्ट करा आणि त्यामुळं बराच आम्हाला ओबीसींना फटका बसला। तर यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, यांनी जे प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे रिटायर्ड ते जयंत बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली। ही कमिटी नेमली मे मध्ये आणि या कमिटीने अहवाल दिला फक्त 3 महिन्यात। या कमिटीने आता माझ्याकडे हा सगळा डाटा आहे, कमिटीचा अहवाल जरा प्रेक्षकांसाठी समजून सांगा। आता हा माझ्याकडे डाटा आहे। तर महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत, 246 नगर परिषद आहेत, 139 नगरपंचायत आहे, 34 जिल्हा परिषद आहेत, 351 पंचायत समिती आणि ग्रामपंचायत 27,385 आहेत। याच्यामध्ये सर्वांमध्ये आता मी प्रत्येकाचं नाही सांगत, एकूण ओबीसीला जागा याला एकूण जागा असतात 2,41,667 जागा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असतात। याला 27% प्रमाणे आम्हाला आरक्षण मिळायचं। 65,250 जागा ओबीसीला या राखीव ठेवल्या जायच्या। पण या बाठिया कमिशनने जी आकडेवारी आणली, बाठिया कमिशनने आकडेवारी किती आणली तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फक्त 38% ओबीसी आहेत, ठाण्यामध्ये फक्त 10% ओबीसी आहेत, नाशिकमध्ये फक्त 7% ओबीसी आहेत। आणि त्यांनी आमची आकडेवारी ती कमी किती केली असेल तर आम्हाला फक्त त्यांनी जागा 33,834 जागा बाठिया कमिशनने कमी केल्या। यातल्या फक्त ग्रामपंचायतमध्येच 32,907 जागा कमी केल्या। 33,000 कमी केल्या म्हणजे ती टक्केवारी कितीपर्यंत जाते? बाठियानुसार तुम्हाला किती टक्के आरक्षण? 19%। आणि आता पण नाही, पण कोर्ट तर सांगते बाठियानुसार 27% मिळतंय। खोटं आहे। कोर्ट असं कधीच म्हणलं नाही आणि याच बाठिया कमिशनच्या रिपोर्टला मी चॅलेंज केलेलं आहे। 6 मेला या संदर्भात सुनावणी झाली, या संदर्भामध्ये ऑर्डर झाली, कोर्टाने आमची याचिका स्वीकारली, नोटीस इश्यू झाल्या। मग तेच झालं, कोर्टाला आम्ही म्हटलं की बाठिया आम्हाला मान्य नाही। मग कोर्ट म्हटलं निवडणुका तर थांबवता येणार नाही, मग प्री बाठिया जे टक्केवारी होती तीच 27% ती लागू करा। पण आज झालं असं की याचिकाकर्त्यांनी याच्या संदर्भामध्ये चुकीचं इंटरप्रिटेशन केलं। बाठियाच्या आधी 0% आरक्षण होतं असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे। तर मुळामध्ये जिल्हा परिषदात ॲक्ट, पंचायत समिती ॲक्ट जो अमेंड झाला त्याच्यामध्ये 27% आरक्षण आहे, तोच प्री बाठिया आकडेवारी आणि त्यानुसार इलेक्शन कमिशन ठेवलं। आता या बाठियाने काय केलं, एवढ्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं तुम्ही जाऊन ती एन्क्वायरी केली पाहिजे होती। त्यांनी राज्य सरकारकडून डाटा मागितला, तो डाटा कुठला? UDIS, सरल, पवित्र पोर्टल असे गव्हर्नमेंटचे पोर्टलचा बाठियाने जो डाटा गोळा केला तो सगळ्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरने केला असं तुमचा केला। त्याच्या पुढे जाऊन हाईट अशी आहे
वोटर लिस्ट घेतल्या, वोटर लिस्टमधल्या आडनावांवरनं सांगितलं गायकवाड ही तर इतके इतके गायकवाड आहेत, हे मराठा समाजाचे. तुमचे दुसरे आणखीन एखादं नाव असेल कांबळे ते या समाजाचं. असं करून त्यांनी आकडेवारी ठरवली आणि ओबीसी अख्ख्या महाराष्ट्रात फक्त 38% असं बाठ्याने दाखवलं आणि आमच्या 34,000 जागांचं त्यांनी नुकसान केलंय. आता यासाठी या बाठियाच्या या रिपोर्टमुळं हयात ओबीसींच्या जर आमच्या 34,000 जागा म्हणजे आमचं निम्म प्रतिनिधित्व कमी होणार असेल तर आम्ही तो कसा काय स्वीकारू. बरोबर, तुम्ही बाठ्याला विरोधच करताय. आजच्या सुनावणीवेळी इंदिरा जयसिंग तुमच्या वकील ज्या होत्या त्यांनी ह्याच अनुषंगाने आर्ग्युमेंट केलं. त्यांचं आर्ग्युमेंट नेमकं एक्झॅक्टली काय होतं? नक्कीच, कारण की या संदर्भामध्ये पेटिशनरतर्फे जे विकास सिंग होते ते वारंवार कोर्टाला सांगत होते की ट्रिपल टेस्टची पूर्तता झाली, बाठिया कमिशनचा रिपोर्ट सबमिट झाला आणि त्यानुसार निवडणुका घ्या. त्यामुळं आमच्या आदरणीय सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी कोर्टाला सांगितलं की बाठियांनी आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे, 50% आमचं प्रतिनिधित्व संपून जाणार आहे, त्यामुळं आम्हाला बाठिया मान्य नाही आणि या संदर्भामध्ये आमची याचिका प्रलंबित आहे, नोटीस इश्यू झाले आहे, याच्यावर तुम्ही डिटेल हिअरिंग घ्या. मग कोर्ट म्हटलं या संदर्भामध्ये आपण नक्कीच डिटेल हिअरिंग घेऊ आणि कोर्टाने हे पण आम्हाला सांगितलं की कुणाला न्याय देताना, कारण की जिथं 50%चं ब्रीच झालं आहे तिथं ट्रायबल एरिया आहे, मग जिथं एसटीचं पॉप्युलेशन जास्त असतं, एससीचं असतं, त्यामुळं ओबीसीचं मग जागा ऑटोमॅटिक कमी केले जातात. हे कृष्णमूर्तींनी जी कॅप लावली आहे 50%ची त्यामुळं होतं. त्यावेळेस कोर्ट म्हटलं कुणाला न्याय देताना कुणावर अन्याय आम्ही होऊन नाही देणार, आम्ही या संदर्भात गरज भासली तर कॉन्स्टिट्युशनल बेंच, लार्जर बेंच आम्ही स्थापित करू. हे आमच्यासाठी बेंच कशा म्हणजे कृष्णमूर्तींच्या याच्यावरती असेल की बाठिया? आता ते येत्या शुक्रवारी सुनावणी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही दाखवू आणि जर गरज भासली कृष्णमूर्तीच्या याच्यामध्ये जर हे करायचे तर मग कृष्णमूर्तींपेक्षा मोठा बेंच कॉन्स्टिट्यूट होऊ शकतो. शेवटचा प्रश्न, शुक्रवारी पुन्हा सुनावणी होतीये. सुनावणीमध्ये शुक्रवारपर्यंत सध्याच्या निवडणुका सुरू राहतील, जिल्हा परिषद महानगरपालिकांची घोषणा होणार नाही असं दिसतंय. शुक्रवारी नेमकं तुम्हाला अपेक्षित काय आहे? जे तुम्हाला अपेक्षित आहे ते होईल शुक्रवारच्या सुनावणीमध्ये? शुक्रवारी आम्हाला अपेक्षित असं आहे आणि कोर्टाने थोडंसं संकेत पण तसे दिलेत. अपेक्षित काय शुक्रवार? आम्हाला शुक्रवारी असंच अपेक्षित आहे, ज्या 50%च्या पुढे ज्या जागा गेल्या आहेत त्या ओबीसीच्या कमी करू नये, कारण की एक्सेप्शनल कंडिशन आहे, ट्रायबल एरियामध्ये ते आहे आणि या संदर्भामध्ये बाठिया कमिशनच्या जी आकडेवारी आहे ती लागू कोर्टाने करू नये, त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी घ्यावी आणि ही 50%ची अट मर्यादा एक्सेप्शनल कंडिशनमध्ये अशा ट्रायबल एरियामध्ये ओलांडण्यासाठी घटनापीठाची निर्मिती करावी. घटनापीठाची निर्मिती होईल असं तुम्ही म्हणताय, पण शुक्रवारच्या सुनावणीकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण 19 तारखेला ज्यावेळेस हिअरिंग झाली होती त्यावेळेस कोर्टानं आजची तारीख दिलेली होती. आता पुन्हा शुक्रवारी सुनावणी. शुक्रवारच्या सुनावणीमध्ये तोडगा निघेल असं वाटतं का निवडणुकीचं, किंवा तारखेची काही स्पष्टता येईल? नाही, शुक्रवारच्या सुनावणीमध्ये तोडगा काढण्याचा कोर्टाचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे, परंतु जे पेटिशनर आहेत, जे याचिकाकर्ते आहेत, त्यांची आडमुठी जर भूमिका त्यांनी ती थोडीशी शिथिल केली की बाठिया कमिशननुसार घ्या तरच याच्यावर तोडगा निघू शकतो. त्यांनी जर तीच भूमिका ठेवली बाठिया कमिशननुसार घ्या, या जागा कमी करा, तर मग याबाबत सविस्तर सुनावणी होईल. पण एकंदरीत कोर्टाचे संकेत असे आहेत, आम्ही निवडणुका पुढे ढकलण्याच्या, रद्द करण्याच्या विचारात नाही आहोत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे वकील मंगेश सासानी होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टाची आजची भूमिका खरं तर अशाच पद्धतीची होती की निवडणुका पुढे ढकलण्याची नाही, म्हणजे निवडणुका झाल्याच पाहिजेत असं कोर्टाचंही म्हणणं होतं. त्यामुळे शुक्रवारच्या सुनावणीमध्ये आता काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण तोपर्यंत अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत नगरपालिका आणि नगर परिषदांच्या, त्या निवडणुका तशाच सुरू राहतील आणि जिल्हा परिषदा असतील किंवा महानगरपालिका ज्या निवडणुकांची घोषणा झालेली नाहीये त्या निवडणुकांची घोषणा मात्र शुक्रवारपर्यंत होणार नाही, त्याची हमी राज्य सरकारनं देखील आज सुप्रीम कोर्टामध्ये दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.